मनाने लागलेली पीडा मी काय करू, मी दुःखी आहे रमा, हे फक्त तुलाच सांगतो. राजा दशरथ बोलतो, बोला. अनिष्ट स्वप्ने व त्याची अशुभ फले आणि काही एक दुःस्वप्न म्या देखिले दृष्ट स्वप्ने पुढील वाणी वाजिले संपूर्ण. मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये असणार जर चांगलं असलं, आपल्याला स्वप्न पडतात, आपण स्वप्नामध्ये काय काय पाहतो आणि जागा झाल्यावर ते स्वप्न नाहीच होतं आणि ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी आपल्याला कळतं मला स्वप्न पडलं. पण काही स्वप्न असे असतात ते दुचिन्ह देतात, जे पुढं घडणारं जे काय कार्य आहे, पुढं होणारी जी घटना आहे ते स्वप्नामध्ये सांगितलं जातं. मंडोदरीला सुद्धा स्वप्न पडलं की रावणाला विनंती करते, रावणा पती महाराज ती रामाची सीता द्या ना परत. मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काय झालं, माझ्या गळ्यातली गळसरे तुटून पडले, माझं जे कुंकू आहे ते कोणीतरी एक असणारे काळ्या रंगाचे तरी आले, ती माझं कुंकू पुसून गेले. अहो हे माझं खरं आहे, तुम्ही माझा ऐका, पाया पडते तुमच्या, त्या रामाची सीता रामाला परत करा. मग रावणाने ते स्वप्न मान्य केलं का, हे असे कितीही स्वप्न पडतात, ही एवढी सभा गच्च भरलेलं आहे, देश देशाचे राजा आलेले आहे, पण हे दुचिन्ह माझ्या समोर का, कशासाठी? राजा विचार करतोय, पडलेलं स्वप्न माझ्या रामाला सांगतोय. अभ्रे विनाती भोवाटे विजा पडती अति नेटे जीव जाऊ पाटे पाकडा टाके येणे उदिष्ट ती निपातू. बघा ग्रंथ